पण तरी बोलले गांधी टोपी का रे घातली. हा. ही गांधी टोपी आहे का? गांधीने त्याच्या टाकल्यावर कधी टोपी घातलेली ही मला फोटो दाखवा. जरी गांधींनी ही टोपी घातली असती तर मला गांधी हिंदू होता हे पण मान्य नाही. कधी ऐकले का अमेरिको विस्पुसी अमेरिकेचा बाप झाला. नाही. इंदिरा गांधींना कधी म्हणतात का मदर ऑफ बांगलादेश. मग गांधी कोणाचा बाप? पाकिस्तानचा. पाकिस्तानी कधी म्हणतात का गांधी आमचा बाप आहे? ब्राह्मण म्हणले की त्यांना जातीवादाचा अंकुर असं कुठून फुटतं. श्री राधाराणी सुद्धा भगवान श्रीकृष्णांची भक्त होती. साधू संत भगवंताचे भक्त तसे गोपिका पण भक्त. पण त्यांचं कसं काय दाखवलं गेलं. अफजल खानामुळे शिवाजी महाराज असतील, शाहिस्ते खानामुळे शिवाजी महाराज असतील, औरंगजेबामुळे शिवाजी महाराज असतील, तर त्यांच्या आईबापाचं नाव सांगा आणि शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त त्यांचा दुसरा इतिहास तुम्हाला माहिती असेल ते सांगा. बरोबर आहे. इंदुरीकर महाराज शून्य जोक मारतात. विनोद नावाची गोष्ट करतच नाही ते. प्रत्येक उठ मस्जिद पाडत सुटली नाही महाराज. लाखोंची फौज ते घेऊन आले हा, होते ती आणि घेऊन तिथे आले. दिल्लीमध्ये वेगळी फौज, प्रत्येक राज्यात त्यांची वेगळी फौज. ती कुठून आली? आपलेच हिंदू गद्दार शंडन आले झोपलेले. पुन्हा संघटित होऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं कसं? मंडळी नमस्कार, माझं नाव विश्वंभर दत्तात्रय पासपुते. मी ज्यांच्यासोबत आहेत ते सागरदादा पाटील. आम्ही दोघेही धारकरी बंधू आहोत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने आम्ही जोडले गेलो आहोत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजे काय, हे धारकरी हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल म्हणजे काय, हे सगळं आपल्या दादा समजून सांगतीलच. आणि हे जे आपण काही सुरू केलं आहे हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं नाव आपण ठेवले धारकरी संवाद. तर दादांना पहिला प्रश्न आपण विचारूयात. आता धारकरी आणि श्री शिवप्रतिष्ठान म्हणजे काय हे आम्हाला थोडक्यात समजून सांगा. आता धारकरी, तुमचा पहिला प्रश्न असा, धारकरी म्हणजे काय? धारकरी म्हणजे शिवछत्रपतींचा आणि संभाजी छत्रपतींचा पाईक. श्री शिवाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराजांचा पाईक. आता पाईक म्हणजे काय? पाईक म्हणजे शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या चरणाशी तत्पर असतात त्यांना पाईक म्हणतात, व त्यांच्या सेवेसी असतात त्यांना पाईक म्हणतात. आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजे काय? शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही अशी संघटना आहे जी प्रत्येक हिंदूला जोडून ठेवते. म्हणजे जो कोणी श्री शिवाजी महाराजांना मानतो, जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांना मानतो, अशा प्रत्येक हिंदूला जोडून ठेवणारी ही संघटना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे. आता ह्या संघटनेचा उद्देश एकच आहे की जो कोणी हिंदू आहे, जो कोणी धारकरी जसं की पाईक, शिवछत्रपतींचा जो कोणी पाईक आहे, त्याच्या ध्यानीमनी, त्याच्या अंतरात्म्याला श्री छत्रपतींचा, शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा आशीर्वाद लाभो. आशीर्वाद म्हणजे यांच्या चरणासी, यांच्या सेवेसी कायम तत्पर हो, त्यांच्या विचारांवरती चालो. जसं काही त्यांनी म्हणजे जो स्त्री सन्मान असतो, जो छत्रपतींनी स्त्रीला सन्मान देतात, तो स्त्री सन्मान, त्यांच्या मनामध्ये स्त्रीबद्दल आदर निर्माण व्हावा, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्य करते. प्रत्येक हिंदूंना स्वतःची रक्षा कशी करावी, आपला हिंदू धर्म कुठे आहे, शिवछत्रपतींनी आपल्याला काय ठेवलं आहे, हे गडकिल्ले काय आहेत, हे गडकिल्ल्यांवरती काय घटना घडल्यात, या सगळ्या माहितीचं एक ऊर्जास्त्रोत म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान. तर साहजिकच दादांनी सांगितल्याप्रमाणे थोडक्यात मी एक सारांश रूपात थोडक्यात सांगेल. मी छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती हिंदवी स्वराज्य स्थापन करणे. त्यांनी ती करून दाखवली. त्यांचे शेवटचे शब्द, म्हणजे शेवटच्या श्वासात त्यांनी जे सांगितलं, त्यांनी ती आपल्याकडे मागितलेली इच्छा आहे. त्यांचं स्वप्न जे अधुरं राहिले, ते त्यांचं जे स्वप्न अधुरं, त्यांच्या ज्या इच्छा, त्यांचं स्वप्न जे अधुरापूर राहिलेलं आहे, त्या पूर्णत्वाला नेण्याचं कार्य कोण करणार? आणि आपण सर्व म्हणजे स्वतःला शिवभक्त समजतो, हिंदुत्ववादी समजतो. भरपूर हिंदुत्ववादी संघटना आहेत, तशी की श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही एक संघटना आहे. आश्रय स्वयंसेवक RSS, त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना आपण स्वयंसेवकच म्हणतो. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना आपण हिंदुत्ववादी बजरंगी म्हणतो. तसंच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे जे कार्यकर्ते म्हणूया आपण, तर कार्यकर्ते न म्हणता आपण त्याला धारकरी म्हणतो. कार्यकर्ते न म्हणता आपण त्यांना साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सेनाच म्हणतो. जशी प्रभू रामचंद्रांची जी सेना होती, म्हणजे वानर सेना, त्यांनी धर्मासाठी कार्य केलं. त्याचप्रमाणे ही जी सेना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची सेना, जी निर्माण करण्याचं काम आत्ताच्या युगात, आत्ताच्या या 21व्या शतकात ज्यांनी केलं आहे, त्यांचं नाव आहे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी. काही जण त्यांच्या नावाचा पण अपमान करतात, दुराचार करतात. ठीक आहे, ब्राह्मण म्हटल्यावर आपल्यातले बिरग्रेडी लोक, सिग्रेडी लोक आहेत, जातीवादी, जे स्वतः म्हणतात जातीपात म्हणजे वादवाद करायचं नाही. ब्राह्मण म्हणले की त्यांना जातीवादाचा अंकुर असं कुठून फुटतं ते सांगायची गरज नाही.
तीच जागा असते, बाकी कुठली नसते. बाकी कुठची तुम्ही आणि समजलात ते बरोबर. वरच्या तोंडाने तर बोलू शकत नाही म्हणून खालच्या तोंडाने बोलतात. खालच्या तोंडातले शब्द ते विचारायचे. हां म्हणजे वरच्या तोंडाने माणूस चांगले शब्द बोलतो, बरोबर. गुरुजींचे शब्द ऐका, गुरुजींचे विचार ऐका. ते न ऐकता कुठेतरी शॉर्ट रील, जसे इंदुरीकर महाराजांचे रील आता पसरवतात. इंदुरीकर महाराज शून्य जोक मारतात, विनोद नावाची गोष्ट करतच नाही. ते अंतःकरणातून जे बोलतात बिंबेच्या देठापासून, समोरच्याला समजावण्यासाठी की हिंदूंनो आता तरी सुधरा. फक्त गुरुजी थोडंसं एकदम हाय परफॉर्मन्स बोलतात. आणि आता कीर्तनकार आहे म्हटल्यावर कीर्तनाच्या रूपाने म्हणजे संवाद साधायचा म्हटल्यावर त्या पद्धतीने बोलतात. वारकरी आणि धारकरीमध्ये काय फरक आहे तर हेच आहे अंतर. तो धारकरी काय करतो, छत्रपतींनी जसं तलवारीचे धार म्हणतात ना, तलवारी कोणत्याही कोणत्याही अस्त्राला धार असल्याशिवाय तो वर्मी लागत नाही, कोणाच्याच नाही, शत्रूच्या पण नाही, आणि जिभेला धार असल्याशिवाय समोरच्याच्या मनाला सुद्धा तो शब्द वर्मी लागणार नाही. तर धारकरी म्हणजे तोच. आणि वारकऱ्याचं जे अपग्रेडेड रूप आहे ते धारकरी, त्याला धारकरी म्हणतात. मी स्वतः वारकरी. वारकरी हा भक्ती आणि धारकरी हा शक्ती, हा भक्ती शक्ती असं आपण मानतो. आपण टोप्या देखील घालतो, वारकरी टोप्या आपण बोलतो. आता यांना धारकरी टोप्या पण आपण बोलतो, कारण हे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. आता या टोप्यांवर आलं, ह्या ज्या टोप्या आहेत याला म्हणजे माझ्या घरातच मला वाटतं कोणीतरी मित्र म्हणजे अशी टोपी घालून जेव्हा मी आलो होतो मोहिमेवरून किंवा दुर्गमाचा दौड झाली घरी आलो, पण तरी बोलले गांधी टोपी का रे घातली. ही गांधी टोपी आहे का? हे गांधी टोपी कोणासाठी? ते काँग्रेसवाल्यांसाठी. नाही, पण गांधीने त्याच्या टाकल्यावर कधी टोपी घातलेली ही मला फोटो दाखवा. एक बरोबर मुद्दा आहे तुमचा. ते तर बघल तेव्हा चमकतच होतं. गांधीने ही टोपी कधी घातली टाकल्यावर? नाही, ही एक तर आपली संस्कृतीची टोपी आहे, ही आपली वारकरी टोपी आहे. खरं तर गुरुजी वारकरी टोपीच म्हणतात त्याला, कधी गांधी टोपी म्हणली नाही. मी ऐकलेलं मी तेव्हा म्हणजे मला. जरी गांधीने ही टोपी घातली असती तर मला गांधी हिंदू होता हे पण मान्य नाहीये. नाही म्हणजे घातलीच नाही टोपी. घातलीच नाही ना. तेच तर, घातली असती तरी हिंदू मान्य नाही मला. नेहरूनी घातली होती पण ती पण वेगळ्या रंगाची होती, राखाडी रंगाची काहीतरी. पण गांधींनी कधी घातली होती त्याच्या नावावर तुम्ही ही टोपी खपवताय. जिन्ना टोपी असेल. बरोबर, जिन्ना टोपी असेल ती. आणि याच्यावरून आता मला समजा कमेंट येतीलच की काय ते गांधीजी कोण आहेत आपले, काय आपले भारताचे नाही, पाकिस्तानचे राष्ट्रपिता. आमची देवी आहे ती म्हणजे भारत माता, आणि तिला आम्ही देवीनुसारच पुजतो. मग इतरांसाठी कोण बाप असेल कोण काय असेल ते आम्हाला माहित नाही, पण आमची फक्त माता आहे. बरोबर, ठीक आहे. आता भावनिक मुद्दा तुम्ही म्हणा, भावनिक होऊन नाही चालणार. तर मी एक लॉजिकली सांगतो तुम्हाला, तार्किक कायद्याने, लॉजिकली. कायद्याने तर कुठं दिलेलं नाही असं, पण लॉजिक देतो मी तुम्हाला. अमेरिका का म्हणतात तर अमेरिको वेस्पुसीने अमेरिकेचा शोध लावला म्हणे, तेव्हा त्याला अमेरिका म्हणतात. म्हणून तुम्ही कधी ऐकले का अमेरिको वेस्पुसी अमेरिकेचा बाप झाला? नाही. फादर ऑफ अमेरिका? नाही. अमेरिको वेस्पुसी कधी ऐकले? अजिबात नाही. तुम्ही तरी ऐकले नाही? बरं, आता इंदिरा गांधींनी बांगलादेशचा निर्माण केला, सगळ्यांना माहिती. म्हणजे 2 पाकिस्तान होते, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान. नंतर पाकिस्तानचं वाजलं एकमेकांशी. त्यांनी त्यांच्याच स्त्रियांवर बलात्कार केले, काय केलं, आणि पाकिस्तानची मग परत फाळणी झाली. पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश झाला. तर बांगलादेशचं निर्माण कोणी केला? इंदिरा गांधींनी. आणि प्लस त्यामध्ये आता पाकिस्तानमध्ये पण बलुचिस्तान आलंयच की. पण इंदिरा गांधींना कधी म्हणतात का मदर ऑफ बांगलादेश? नाही म्हणत. मग पाकिस्तानचा शोध कोणी लावला? पाकिस्तानला जन्म कोणी दिला? पाकिस्तानला आपला गांधी. पाकिस्तानचा जन्म कोणामुळे झाला? महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी, जिन्ना आणि नेहरू या तिघांनी गांधीजींच्या इच्छेनुसार, जिन्नाच्या, नेहरूच्या, तिघांच्या इच्छेनुसार 2 वेगवेगळे प्रांत झाले. भारत वेगळा झाला आणि पाकिस्तान वेगळा झाला. मग पाकिस्तानला जन्माला घालणारे कोण? गांधी. मग गांधी कोणाचा बाप? पाकिस्तानचा. पाकिस्तानी कधी म्हणतात का गांधी आमचा बाप आहे? आपल्याला का खाजे? आपल्याला कुठला मूळव्याध उठलाय की आपण उठसूट बोंबलतच सुटलोय गांधीजी आमचा बाप आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मनुष्य, साक्षात देवच, भगवान श्रीकृष्ण सुद्धा, अगदी प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणतात ही जननी जन्मभूमीच. बरोबर, ही जन्मभूमी माझी जननी आहे, म्हणजे माझी माता आहे. मी या भारताचा वीर सुपुत्र आहे, हे शिवाजी महाराज म्हणतायत, जिजामाता म्हणतायत, श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण म्हणतात. साक्षात देवांनी या पृथ्वीवर अवतार घेतले आणि सगळ्यांनी हेच सांगितले की भारत माझी माता, भारत माझा पिता. आणि हे कोण मध्येच गांधी आले म्हणजे मी भारताचा बाप, हे कोणी ठरवलं? यांना कोणी सातबारे दिलेत बाप बनायला?
तर ना ही टोपी गांधीची आहे ना हा देश. आता गांधीवरतून निघले तर मला बहुतेक तुम्हाला माहीत असेल, तुम्हीच मला सांगा, ते रंगीला रसूलचं प्रकरण पण जरा सांगा. तुम्ही सांगा. नाही नाही, मला नाही आठवत आहे इतकं, कारण की बहुतेक असं मी ऐकलेलं की रंगीला रसूल निघायच्या आधी काय ते त्याच्यामध्ये राधा आपल्या- तेरी हा. गीता जलाई असंच काहीतरी आपल्या होतं. भगवान श्रीकृष्णांचं हम्म. त्याच्यावर विटंबना केली, बरोबर. रामचंद्रांची विटंबना केली. आता शबरी कोण होती, जशी भक्त होती, तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज वगैरे हे कोण होते, पांडुरंगाचे भक्त. जसे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पांडुरंगाचे भक्त आहोत, गुरुजी शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, तसेच श्री राधाराणी सुद्धा भगवान श्रीकृष्णांची भक्त होती. भक्त होते. सगळ्या गोपिका गवळणी जसे साधू संत भगवंताचे भक्त, तसे गोपिका पण भक्त. पण त्यांचं कसं काय दाखवलं गेलं, ते वेगळंच दाखवलं गेलं त्यांना. मग हे विकृतीकरण, म्हणजे हे हिंदूंच्या स्वतःच्या लक्षात काय येत नाही. ही साधी गोष्ट. संत मीराबाईंनी भगवान श्रीकृष्णाला सर्वस्व अर्पण केलं होतं. त्यांची इच्छा होती मी वैरागी राहणार, कारण आता श्रीकृष्ण तुम्हाला- माझा पिता, श्रीकृष्ण माझा पिता, श्रीकृष्ण माझे पती, म्हणजे असं त्यांनी अभंगात लिहून ठेवलेले, जे माझा सर्वस्वच श्रीकृष्ण. मग त्यांनी फक्त पती पकडला आणि विकृती करायला सुरुवात केली. अहो पण हिंदू आता वाचन करतोय कुठं? हिंदू ना भगवद्गीता वाचत आहे, ना महाभारत वाचत आहे, ना शिवचरित्र वाचत आहे. जे बॉलिवूडवरती दिसतंय ते सत्य मानून बसतात. हम्म. मग काय राधा कोण होती तर तेच समजणार जे बॉलिवूडला दाखवतात. ते वाचन करणार आहेत नाही. मीरा कोण होती, जे बॉलिवूडला दिसते तेच दिसणार. हम्म. अफजल खान भेटीसाठी आलेला, अफजल खान बोलणीसाठी आलेला, हे बॉलिवूड दाखवणार आणि ते सत्य मानणार. अफजल खान त्याच्या साम्राज्याचा विस्तार करायला आलेला, आदिलशाहीचा विस्तार करायला आलेला, आता विस्तार करायला आलेला. नेते मग मंडळी महाराजांनी पण कशाला तशीच फाडलं आहे. मग त्याला? नेते मंडळी पण तशीच आहे. नेते मंडळी पण तशीच. मतदान खाण्यासाठी काही बोलतात. काय तर म्हणे अफजल खान एवढा भला मोठा, शिवाजी महाराज एवढेच त्याच्यासमोर. अफजल खानामुळे शिवाजी महाराज आहेत, औरंगजेबामुळे शिवाजी महाराज आहेत, शाहिस्ते खानामुळे शिवाजी महाराज आहेत म्हणे. अरे मला तुम्ही अफजल खानाच्या बापाचं नाव सांगा फक्त. जर अफजल खानामुळे शिवाजी महाराज असतील ना, तर शिवाजी महाराजांचं आपण सगळं इतिहास माहिती आहे आपल्याला. मुलांचं नाव माहिती, त्यांच्या वडील पत्नींचं नाव माहिती, आईंचं नाव माहिती, सगळ्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. अफजल खानामुळे शिवाजी महाराज असतील, शाहिस्ते खानामुळे शिवाजी महाराज असतील, औरंगजेबामुळे शिवाजी महाराज असतील, तर त्यांच्या आईबापाचं नाव सांगा आणि शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त त्यांचा दुसरा इतिहास तुम्हाला माहिती असेल ते सांगा. बरोबर आहे. कोणामुळं कोण आहेत? कंसाला भगवान श्रीकृष्णाने मारला, तोडवून मारला म्हणून कंसाचं इतिहासात वर्णन आहे. रावणाने रामाशी पंगा घेतला म्हणून रावणाला मारला, रामायण म्हणून रामायणामध्ये रावणाचा उल्लेख आहे, म्हणून रावणाला आपण जाणतो. नाही तर असे कितीतरी राक्षस येऊन गेले, भरपूर येऊन गेले. किती राक्षस येऊन गेले, माहिती मिळाले तुम्हाला रावण कंसच हे कसे माहिती? जेवढ्यांचा संघार आपल्या देवी देवतांनी केले तेवढे सगळे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. तसंच भगवान छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला फाडला, त्याचा तिथं वध केला म्हणून अफजल खान लक्षात आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला इतिहास अफजल खानचा तुम्हाला माहित असेल सांगा, आणि पुरावे सगळं सांगा. आम्ही सांगतोय त्याचे पुरावे पण आहेत. तर कोणामुळं कोण आहे, कोणामुळं कोण जाणला जातं, कोणामुळं कोणाला नावलौकिक आहे, ते उगाच कोणीही गाराडोळ्याच्या माणसाने येऊन आम्हाला समजवू नये. त्या आता समजवणाऱ्यांना बुद्धी पाहिजे तेवढी. जे वाचन करत नाही, जे काय करत नाही, ते फक्त तोंडाची हवा सोडतात दुसऱ्या जागेवरती. पाकिस्तानच्या बापाला स्वतःच्या देशाचा बाप म्हणणाऱ्यांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते? तर आता धारकरी ॲज अ धारकरी म्हणून आमचं कार्य काय आहे तर हे आहे, तुम्ही स्वतः इतिहास वाचत नाही, आम्ही वाचतो, पुराव्यांसकट दाखवतो आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही पुराव्यांसकट आणखीही पुरावे दाखवू. आणि काही मुद्दे असे आहेत की इतिहासात वेगळे आहेत, म्हणजे स्पष्ट घडलेली घटना वेगळी, आणि आता जे चित्रपटांमध्ये म्हणा किंवा आता जे कार्यक्रम निघालेत रामायण महाभारत सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं दाखवलं जातं. शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना नॉनव्हेज खाताना दाखवलं जातं आहे. आणि भरपूर हे पुराव्यासकट आम्ही सिद्ध करून दाखवू नक्की काय कसं, आणि ते नॉनव्हेज होते की शाकाहारी होते, जे काय होते ते आम्ही दाखवू. तुम्हाला आणखीन माहिती घ्यायची असेल, आमचे येणारे व्हिडिओ बघायचे असतील तर आज सबस्क्राईब करा, लाईक करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, चॅनलचं नाव तुम्हाला दिसतंच आहे. आता पुढचा प्रश्न मी विचारतो दादांना. तर पुढचा प्रश्न म्हणजे आताच नुकतीच पुढच्या महिन्यात येणारी मोहीम. तर ही मोहीम म्हणजे काय? आता मोहीम म्हटल्यावर भरपूर मोहिमा असतात, कोणाकोणाच्या काय मोहिमा असतात. आता 30+ अनेक नाही 30+ पण आता वेगवेगळ्या मोहिमा निघतील. 31च्या गाडावर आणणार ना ते मद्यपान करायला, त्याच्यावरती तर मला बोलायचंच आहे. नाही त्याच्यावरती मला जर बोलायचं नाही, म्हणजे धमकी द्यायची म्हटलं तरी चालेल. आपण बांबूला तेल लावून जातच असतो, ते समजूनच जावं. कारण कसं असतं माहित आहे का,
आपले हिंदू पण तिथं माती खातात. हा, हिंदूच- नाही असं नाही, हिंदूच माती महत्वाचं खातायत. हिंदूच माती खातात तिथे, कारण हिंदूंना इतिहास माहीत नाही आहे. 31ला आणि हो आत्ताच सांगतो, विनंती करतो सुरुवातीला, 31ला चुकून पण गडांवरती दिसू नका. दिसलात तर गड फिरण्यासाठी या, मद्यपान वगैरे गडांवरती करू नका. जर मद्यपान करताना दिसलात तर तिथून तुम्ही घरी माघारी जाल याची गॅरंटी नाही. आणि कसे जाल जिवंत जाल मान्य आहे, पण कसे जाल याची गॅरंटी नाही देऊ शकत आम्ही. पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे, जर तुम्ही पहाऱ्यासाठी गडांवरती थांबत असाल तर सगळ्यांच्या बॅगा चेक करा, सगळ्यांना तपासून आतमध्ये पाठवा. तुम्ही तुमचं कार्य तत्पर करा. तरीसुद्धा आम्हाला गडावरती कोणी सापडला तर आम्ही आमच्या पद्धतीत कार्यक्रम करू. हां, तर आपण परत पुन्हा मोहिमेवर येऊ. मोहीम म्हणजे गुरुजींनी दिलेला शब्द धारातीर्थी गडकोट यात्रा. धारातीर्थी गडकोट यात्रा म्हणजे काय? धारातीर्थ या शब्दाचा अर्थ गडकोट तर तुम्हाला माहितीच आहे, आणि यात्रा म्हणजे एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. या मधल्या अंतराचा जे प्रवास म्हणतो, जे अनेक लोक येऊन करतात त्याला म्हणतात यात्रा. बरोबर. धारातीर्थ या शब्दाचा अर्थ काय? धारातीर्थी पडणे म्हणजे आपले मावळे ज्या वाटेने जाताना धारातीर्थी पडले त्या वाटेवरून आपण जाणे. तिथला इतिहास, जिथे युद्ध झालं, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल खुणा आहेत, आपल्या नरवीरांच्या, मावळ्यांच्या, म्हणजे आपल्या स्वतःच्या पूर्वजांच्या ज्या ठिकाणी खुणा आहेत, ज्यांचं रक्त सांडले, त्यांनी तिथं शौर्य दाखवले, त्यांचं स्वतःचं शौर्य गाजवले युद्धामध्ये, अनेको म्लेच्छांना मारले, कारण त्यांच्या रक्ताचा साडा पाडला आहे. अशा ठिकाणी म्हणजे पावनखिंडसारखं ठिकाण असं, म्हणजे अशा भरपूर ठिकाणावरून त्या मोहिमा जातात. बरोबर. तो मार्ग असतो मोहिमेंचा. तर त्याच्या मागं कारण काय? म्हणजे ह्याच ठिकाणावरून का, मग धारातीर्थी यात्राच का, आणि त्याच्यावरून काय मिळणार आहे? मग की हे एवढे जीवाचे हाल करून धारकरी जातात, 3-3 दिवस शिळे अन्न खातात, 4-4 दिवस काहीतरी, त्याचा काय उपयोग होणार आहे का? बरं, आपल्याला काय उपयोग आपल्याला काय उपयोग होईल नाही होईल त्याचं माहीत नाही, पण समोरच्या ह्या ऑडियन्सचा काय उपयोग आहे का? आपण त्याच्यातून काय शिकलो आणि कसं जगायचं जे शिकलो. जे काय मद्यपान वगैरे गुरुजी आपल्याला सोडायला सांगतायत, मद्यपान करूच नका, व्यसनांना आहारी जाऊ नका, व्यसन लावायचं तर पुस्तकांचं लावा, पुस्तकं पिवळ्या नाही, पिवळ्या व्यतिरिक्त पुस्तकांचं लावा, जे काही गुरुजी सांगतात आपल्याला, जे आपल्या धर्मामध्ये आहेत, वेद असतील, अध्याय, परत आपले ग्रंथ असतील, त्याचा अभ्यास करा. तर याविषयी धारातीर्थी गडकोट मोहीम, धारातीर्थी गडकोट यात्रा म्हणजे मोहीम म्हणजे काय, हे दादा सांगा. आता खरं म्हणायला गेलं तर धारातीर्थ गडकोट मोहीम, जशी पंढरीची वारी वारकरी करतो, तशी मोहिमेची वारी हा धारकरी करतो. पंढरीची वारी हा भक्तिमय असते आणि मोहिमेची वारी ही शौर्यमय असते. ज्या वाटेवरती शौर्य घडलेत, ज्या वाटेवरती छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सवंगडी व त्यांचे मावळे हे युद्धासाठी चाललेत, ज्या वाटेवरतून जीवा महाल, शिवा काशेत, परत बाजीप्रभू देशपांडे, आपलं बाजीप्रभू देशपांडे, परत नंतरने आपला भरपूर असे मावळे, आपले भरपूर सरदार मावळे, हे ज्या वाटेवरतून युद्धासाठी जे शौर्याने जात होते, ज्या धाडसाने जात होते, शत्रूला समोर पायधुळीत चिरडण्याची ताकद घेऊन जात होते, त्या वाटा आपण अनुभवतो. ज्या वाटेवरती ते धारातीर्थ पडले शत्रूशी लढता लढता, म्हणजे आत्ता म्हणतात हे एक प्रकारे शहीद हा आपला शब्द नाही आहे, अमर हुतात्मा हा आपला शब्द आहे. जे देशासाठी शहीद म्हणजे अमर हुतात्मा होतात, तसे मावळे ज्या वाट्यांवरतून स्वराज्यासाठी, स्वतःच्या घरदारासाठी नव्हे तर स्वराज्यामध्ये प्रत्येक जणांच्या घरदारासाठी लढण्यासाठी जात होते ना, ती धारातीर्थ मोहिमेची वाट, ती आपण चालून अनुभवतो. तिथली माती आपण आपल्या मस्तकी लावतो का? कारण त्यांचे आशीर्वाद, आपले पूर्वज आहेत, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असणे हे आपल्या भाग्याची गोष्ट आहे. आपण असं नाही म्हणत की बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण होते, परत नंतरनी तानाजी मालुसरे हे वेगळ्या जातीतले होते, शिवा काशीद वेगळ्या जातीतला होता. ते लढले हिंदवी स्वराज्यासाठी, आणि ते स्वराज्यासाठी लढले. त्या स्वराज्यामध्ये आपण राहतो आणि ते आपण जपणं हे आपल्याला मोहीम शिकवते. त्या स्वराज्यासाठी किती कष्ट घेतले शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी, ही आपल्याला मोहीम शिकवते. तसंच आपण वर्षभर आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, आपलं काम, आपलं घर, याशिवाय आपल्याला काही सुचत नाही. पण ज्यावेळी आपण मोहिमेला जातो, ते 4 दिवस आपल्याला सगळ्या संकटांशी लढण्याची हिंमत भेटते, ताकद भेटते, ते शौर्य भेटतं. ती पायधुळीची माती मावळ्यांच्या ती आपल्या मस्तकी लागते आणि अक्षरशः आपलं देहाचं सोनं होऊन जातं. त्यासाठी मोहीम महत्त्वाची. मोहिमेमध्ये स्त्रियांचा आदर, मोहिमेमध्ये शिवरायांचं चरित्र, मोहिमेमध्ये
आपल्या लेकीबाळीवरती होणाऱ्या अत्याचारांना तोड कसं द्यावं, कसं धाडस निर्माण व्हावं, कसं शिवरायांनी चौरंगा केलेला तो आठवतो आपल्याला. गुरुजी म्हणतात, आता तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही मोहिमेला होता. गुरुजी काय म्हणतात मोहिमेच्या शेवटी? प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये 1000 जणांची फौज असावी. मग त्यावेळी आपल्या कुठल्या लेकीबाळीवरती कुणी वाईट नजरेने बघू दे, ती फौज माझी शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची फौज, धारकऱ्यांची फौज त्याचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी नाही ते दिंड्या काढायचे, नाही ते कॅन्डल लावायचे, नाही तो कॅन्डल मार्च काढायचा. जो आहे इतिहास शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी घडवलेला, तोच पुनरावृत्ती होणार. मोहीम करावी, अनुभव घ्यावा, आणि खरे इतिहासकार तिथे आपल्याला व्याख्याते म्हणून येतात, आणि तिथे आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराज काय होते काय नव्हते हे सगळं समजून जातं. तुम्ही म्हणता प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला वाघनक्यांनी फाडला, पण ते करण्यापूर्वी त्याच्यामागं कितीतरी शिवाजी महाराजांनी कष्ट घेतले, कितीतरी प्रयत्न केले, कितीतरी युक्त्या लढवल्या, त्यावेळी तो प्रसंग घडून आला. त्यामुळं जे 8वीच्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा छोटासा एका पानाचा अध्याय आहे, तो वाचण्यापेक्षा त्यांचं चरित्र वाचा, समजेल तुम्हाला महाराज कोण होते, काय होते. या ज्या घटना होतात, अफजल खान हा वध साधासुद्धा नाही आहे. या ज्या घटना होतात त्या एका दिवसीय किंवा एका पानापुरत्या मर्यादित नसतात, हे सरकारने पण लक्षात घ्यावं. या घटनांचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. जे आपल्या भूमीवरती घडलं आहे, जे आपल्या स्वराज्यामध्ये घडलं आहे, त्याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आपले जे काही अमर हुतात्मे आहेत, जे काही शूरवीर आहेत, त्यांचा इतिहास आपल्याला माहीत असणं हे आपल्याला आत्ताच्या काळात गरज आहे. तर समजलं दादानी मोहीम म्हणजे काय, मोहिमेत नक्की काय चालतं, कशासाठी असतं, मोहिमेत कसं जायचं आणि काय घेऊन यायचं हे अगदी व्यवस्थित सांगितलं आहे. सांगता सांगता एक मुद्दा त्यांच्या डोक्यात आला. प्रत्येक गावात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 1000ची फौज असावी. 1000 धारकरी त्यांच्यासारखे, माझ्यासारखे आणि इतर जे तुम्ही बघत असाल, तुमच्या गावात धारकरी असेल तसे कमीत कमी 1000 धारकऱ्यांची फौज तयार व्हावी. त्या 1000 धारकरी असे असतील, एखाद्या मुलीवर गावातल्या अत्याचार झाला किंवा बाजूच्या गावातल्या मुलीवर अत्याचार झाला तर कॅन्डल मार्च नाही, कॅन्डल जाळीत बसणार नाही. आपला इतिहास काय सांगतो, या रावणाने अत्याचार केला ना, त्याची लंका जाळायची. महाभारत व्हायला पाहिजे. ज्यावेळी स्त्रीसाठी, स्त्रीच्या अस्तित्वासाठी, स्त्री सुरक्षेसाठी जर महाभारत होऊ शकते, तर मग आपण काय बांगड्या घातलेल्या नाही आहेत. आपला इतिहास आपल्याला काय करायला सांगतो ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे म्हणतो इतिहास वाचा, शौर्य वाचा, तुम्ही पण शौर्यशील व्हाल. गुरुजींचा एक श्लोक आहे, जरी शत्रुकांता समोरी दिसेल, तिला साडी चोळी निशी पाठवेल, कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे म्हणाला, मराठा म्हणावे अशा वाघराला. तर मराठा म्हणावे अशा वाघराला हे जे श्लोक गुरुजींनी लिहून ठेवलेत ना, प्रत्येकाने वाचायचेत. त्याच्यावर काय गुरुजींनी कॉपीराईट नाही ठेवलेला स्वतःचा, तर सगळ्यांसाठी आहेत सरसकट. जिथे हिंदू तिथे हा श्लोक, जगी हिंदू अष्टाव धान्य असावा, हे पण श्लोक गुरुजींनी लिहून ठेवलेत. म्हणजे हिंदू कसा असावा, मराठा म्हणजे काय, कसा असावा, लोकांनी कसं शिकावं आपल्याकडून, ते गुरुजींनी सांगितले. बरोबर. गुरुजी म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही, त्याच्यामध्ये इतकी तपश्चर्या आहे ना. गुरुजींचा साधा फोटो जरी पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल. ज्यांना नाही लक्षात येत त्यांचं जाऊ दे. आणि दादानी मोहिमेबद्दल, धारातीर्थ यात्रेबद्दल सांगत होते तेव्हा ते असं बोलले, त्याच्यावरून एक सारांश रूपी सांगतो धारातीर्थ यात्रा म्हणजे काय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजामाता, शहाजीराजे आणि आपले सगळे मावळे, आपले पूर्वज, त्यांच्या जन्मापासून मरेपर्यंत जी यात्रा त्यांनी केली, ती यात्रा केली, जी धारातीर्थी यात्रा केली. म्हणजे त्यांच्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर मरणच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात, गुरुजी सांगतात, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वतः जाऊन, म्हणजे तानाजी मालुसरेचं युद्ध वेगळं, बाजीप्रभू देशपांडेंचं युद्ध वेगळं, स्वतः उपस्थित राहून जी युद्ध केली त्या युद्धाची संख्या आहे 289 पेक्षा जास्तच. एवढी युद्ध माणूस एका आयुष्यात करतोय. दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस महाराज कितीतरी 4 वर्ष ना, 4-4.5 वर्ष ते महाराष्ट्रातूनच बाहेर होते दक्षिणेकडे. त्यावेळेस कितीतरी मंदिरं त्यांनी जीर्णोद्धार केला, मस्जिदी, चर्च पाडून त्यांनी पुन्हा मंदिर उभे केले. असे धर्मवीर होते महाराज, असे पुण्यश्लोक होते महाराज. पुण्यश्लोक कोणाला म्हणतात तर यांनाच म्हणतात. धर्मवीर कशाला म्हणतात तर
म्हणजे ही पदवी आहे. धर्मवीर, पुण्यश्लोक या आहेत पदव्या. अहिल्यादेवी होळकरांना आपण पुण्यश्लोक म्हणतो का? कारण त्यांनी मंदिरांचे निर्माण केले, मशिदी प्रसंगी मशिदी पाडल्यात, कोणत्याही नाही पाडल्या. प्रत्येक उठसूट मस्जिद पाडत सुटली नाही महाराज. ज्या मशिदी, ज्या मजारी हिंदूंची मंदिरं पाडून उभे राहिल्यात, त्या मशिदी, त्या मजारी, ते चर्च महाराजांनी पाडले, जमीन ध्वस्त केली आणि पुन्हा भव्यदिव्य मंदिर उभे केली. आणि पाडणारे पण अकबर, बाबर हेच होते, इतर कोणते नव्हते, तेच आलेले. आणि आता गुरुजी पण म्हणतात, संभाजी महाराजांबद्दल एक गुरुजींनी श्लोक लिहिला आहे, तुम्हाला माहीत असला पाहिजे. विनाशस्त्र सिंहा सवे झुंजणारा, मुखातील जिव्हा बळे तोडणारा, अलंकार त्याचा असे खडगबाला, मराठा म्हणावे अशा वाघराला. हा संभाजी महाराजांवरती श्लोक लिहिलेला आहे. ज्यावेळी वाघाचा जबडा महाराजांनी फाडलेला त्याचं वर्णन या श्लोकमध्ये आहे. तर असं त्यांचं जगणं आणि मरण होतं. अशा लोकांच्या सानिध्यात कसं जायचं? आता तर जाऊ शकत नाही ना, कारण आता ते आहेत नाही. पण नाही, तुम्ही जेव्हा धारातीर्थी यात्रेत येतात, माझा स्वतः अनुभव सांगतो मी. माझी पहिलीच मोहीम होती पावनखिंडीची, विशाळगड ते श्रीपनाळगड. जेव्हा पावनखिंडीत आपण जातो ना, तेव्हा कळतं. तिथल्या त्या पावनखिंडीचं थोडंसं राहिलेलं पाणी होतं, भर उन्हाळ्यात मोहीम होती. थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते प्राशन करायचं, ती माती चिखल डोक्याला लावायचा. अरे ते अनुभव घ्या ना तुम्ही. आणि सतत 3-4 दिवस तुमच्या कानावर केवळ आणि केवळ भक्ती शक्तीचा जो संगम, जे गीत, जे अभंग, भजन, केवळ तेच चालू राहतं. तुम्हाला तुमचं नावसुद्धा आठवत नाही. घर, संसार, पैसा, प्रपंच, नोकरी, मी काल कोण होतो हे सुद्धा आठवत नाही. तुम्ही विसरता सगळं. एक नवीन ऊर्जा घेऊन जाता. तुम्हाला कोणता आजार होता ते पण आजार निघून जातात. कारण 4 दिवस तुम्हाला उपाशी तापाशी चालायचं. 4 दिवस खायचं काय तर शिळं अन्न. बाहेर विकत काहीच घ्यायचं नाही, ना वडापाव ना काय, दुसऱ्याच्या घरी जाऊन पण खायचं नाही. हे कशासाठी? जे मावळ्यांनी शिदोरी घेऊन जायचे तशीच शिदोरी आपण आपल्या घरातून घेऊन जातो आणि तीच आपण मोहीम संपन्न होईपर्यंत खातो. बरं, ते कशासाठी? समजा मावळ्यांनी अन्न शिजवलं, त्याचा धूर होणार, तो धूर शत्रूला दिसणार. आणि मावळे असे लपून बसलेले असायचे, दबा धरून बसलेले असायचे. दबा धरून कोण बसतो? वाघ, सिंह, जे शिकार करायला जातात. मावळे काही नुसते लढायला नाही, शिकारच करायला जायचे शत्रूचा, त्यांचा शिकार करणे, वध करणे. पण जर शत्रूला समजलं हे 3-4 मावळे इथं बसलेत बाबा, 300-400 मावळे काहीतरी, 50-50च्या संख्येने गड जिंकले तो. 60 जण घेऊन हे आपले कोंडाजी भरजन गेले होते, 60 जण घेऊन, फक्त 60 जण घेऊन पन्हाळगड. महाराजांच्या युद्धकलांवरती बोलायचं असेल तर भरपूर काही. हा, ते आता इतर देश पण त्या युद्धकला वापरतात. इस्रायल सारखा देश हमाची संघटना तेच वापरते, गोरिला वॉरफेअर म्हणून. गोरिला वॉरफेअर, गनिमी कावा. पण सांगायचं म्हणणं काय, जर शत्रूला जर तुम्ही आग पेटवली, चूल पेटवली, नवीन अन्न शिजवलं, तर ते शत्रूला ते धुराच्या रूपाने दिसणार. अन्नाचा वास येणार नवीन अन्न जेव्हा शिजवतो, शत्रू येऊन तुमच्यावर हल्ला करणार. मग हे शिकायचे. जसे मावळे त्यावेळेस जगले. बरं, मावळे असे कुठे चालता कुठे पाणी दुसऱ्याच्या घरात जाऊन पाणी पिणार नव्हते, कारण समोरचं घरात शत्रूला सामील असेल. आपले हिंदू किती गद्दार होते पहिल्यापासूनच होते. म्हणून तर महाराजांच्या सैन्यात सुद्धा मुठभरच मावळे काय होते. अफजल खानचं, औरंगजेब लाखांचं सैन्य घेऊन येतो, 4-4 लाखांचं. असे तर संभाजी महाराज, महाराष्ट्रात त्यांचं संख्या किती, 80,000चं जवळजवळ सैन्य होतं, फक्त 80,000 त्यावेळेस. महाराजांच्या नंतर संभाजी महाराज जेव्हा गादीवर बसले ना, त्यावेळेस सुद्धा सैन्य फक्त 80,000चं. आणि त्यात ऍक्टिव्हचे सैन्य ते फक्त 20,000 होते, ऍक्टिव्ह सैन्य. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी लाखोची फौज आणलेली, लाखोंची फौज ते घेऊन आले होते. आणि तिथे दिल्लीमध्ये वेगळी फौज, प्रत्येक राज्यात त्यांची वेगळी फौज. ती कुठून आली? आपलेच हिंदू गद्दार शंडन आले झोपलेले. त्यावेळेसही असेच गद्दार हिंदू होते, म्हणून दुसऱ्याच्या घरात जाऊन पाणी पिऊ नये. आता सुद्धा आम्ही तेच शिकतोय. जर आपल्या उद्या वेळ आली, आणि उद्या 10-15 वर्षांनी आपल्याला ती वेळ 100% येणार आहे, त्यात काय वाद नाही आहे. मग त्यावेळेस जगायचं कसं, वाचायचं कसं, पुन्हा संघटित होऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं कसं, पुन्हा हे भारत राष्ट्र पुन्हा कसं निर्माण करायचं, तर त्यासाठी ह्या गोष्टी शिकणे आहेत. त्यासाठी हे 4 दिवस उपाशी राहणे, शिळं अन्न खाणे हे शिकणे, दऱ्याखोऱ्यातलं कंदारातलं पाणी पिणे, प्रसंगी झाडाची साल खाऊन मावळे लढलेत. बरोबर. रामशेजचा जो गड होता ना, रामशेजगड नाशिकचा, अगदी 300 मावळे, 250 मावळे होते गडावर. औरंगजेब म्हणला हाच गड शिंकायचा आपल्याला, छोटाच गड आहे, 250 मावळे, त्याच्या तोफा पण नाही आहेत. तो गड, हा गडी होती, हा गड पण नाही, गडी.
गडापेक्षा लहान, गडावर लक्ष ठेवण्यासाठी असते ती गडी. गडी. ती गडी, अरे 250 माणसं, फक्त 250 माणसं. आपण 2 दिवसात, अरे 2 दिवसात जाऊन किल्ला घेऊन येतो असं म्हणून जो महिने काय त्याचं नाव तो तो जो गेला 7 वर्ष झालं त्याला, तो एक गड 250 माणसांचा गड जिंकता आला नाही. आणि शेवटी परत मावळे स्वतःहून खाली उतरून तो गडी ताब्यात दिली. हा, कारण स्वतःवर. गड नव्हता, तो गडी होती. जर गड त्याच्यामध्ये, असता तर हा. मावळ्यांनी ताब्यात दिलाच दिलाच नसता. नसता. त्या 7 वर्षानंतर हा. एवढं सैन्य लॉस गेलं त्या औरंगजेबाचं. त्या सैन्यामध्ये सुद्धा कोण होते, ते सुद्धा संभाजी महाराजांनी तेव्हा सुद्धा गनिमा केला होता आणि आपले मावळे बाजूला काढले. कारण 7 वर्षे काहीच नव्हतं खायला त्यांना, ना अन्नधान्यावर जात होतं, ना पिण्याचं पाणी, जे काय पाऊस पडत तेवढंच. त्यामुळे बोलणी करून ते करणार. हा, झाडाची साल खाल्लेली आहे, झाडांच्या साली. बरोबर. जोपर्यंत राजाचा आदेश आला नाही तोपर्यंत मावळे हटले हटले नाही. एवढे तत्पर होते राजांच्या शब्दासाठी ते. तर असं मग किती मावळे धारातीर्थी पडले, याला म्हणतात धारातीर्थी यात्रा. जे कसे जगलेत, कसे राहिलेत, कसे वावरलेत, कसे लपून बसलेत, कसे दबा धरून बसलेत, कधी मागच्या मोहिमेचा अनुभव नाही. आपलं ही मोहीम होती बघा, आता सध्या मोहिमेमध्ये संख्या वाढत चाललेली आहे. लाखोंच्या 3-3 लाखांची संख्या होती मागच्या मोहिमेमध्ये बघितली. आणि वाटा अरुंद, म्हणजे इकडं कडा सगळा पडणारा, म्हणजे इकडं तोल टाकला तर पडला, म्हणजे एकेरीच वाट आहे, दुसरी जायला वाट नाही. अशा ठिकाणी समोर पाठीमागं लाखो धारकऱ्यांचा जो समूह, ती गर्दी. आम्ही म्हणजे 7 तास जेव्हा रायरेश्वर उतरून आम्ही आलो ना, म्हणजे मागच्या वर्षीची मोहीम सांगतोय, रायरेश्वर उतरून आलो आणि खाली त्या याच्यात पाठीमागं भरपूर मोठा रस्ता आणि खाली उतरायला एकच वाट, एकेरी वाट. त्या वाटेवर मी स्वतः 4 तास उभं होतो. घाट तो, हा, त्या घाटामध्ये घसरणीचा 4 तास एका जागेवर पाठीवर. मेढा घाट ना, मेढा, हा, कुठला तरी घाट होता ते मला लक्षात नाही, पण 4 तास जागे उभे राहणे, समोर गर्दी, पाठी गर्दी. उतरणीची वाट पूर्ण घसरणीची होती. हा, त्यामुळे पूर्ण घसरणीची प्रत्येक वाट. झाडाला फेटा बांधून उतरत होते. हा, झाडाला असं दोऱ्या नाही तर फेटा बांधून उतरतायत घसरू नये म्हणून. कारण ती वाट एवढ्या माणसांनी चालून जे दगड होते ना ते निसटून गेलेले. ती वाट इतकी घसरगुंडी झालेली, कशी म्हणजे कसे चालले असे विचार करा. आणि लाखो धारकरी, 2 लाख जवळजवळ तेवढी संख्या होती, 2 लाखांची संख्या त्याच वाटेने गेली. आणि किती तुंबी झाली असं, अक्षरशः अशी जसे पाणी तुंबतं ना, धरण कसं तुंबतं आणि थोडीशी वाढ जाते तो धरण, तो पाणी जातं, अक्षरशः त्याच प्रकारे आम्ही तुंबलो होतो. आम्ही आतून पण तुंबलो होतो आणि बाहेरून पण तुंबलो होतो. पण प्रत्येकाला घाई फक्त एवढीच होती की आम्हाला व्याख्यानाला पोहोचायचं. बास, आम्हाला कितीही वेळ लागू दे, आम्हाला चालेल, पण आम्ही जाईपर्यंत व्याख्यान चालू झालं नाही पाहिजे. कारण प्रत्येक दिवशी व्याख्यान असतं, त्यावेळी कोणी ना कोणी नवीन व्याख्याते येतात आणि आपल्याला व्याख्यान देतात. आपल्या म्हणजे चालू घडामोडी असतील किंवा इतिहास असेल आपला, सगळ्याची माहिती देतात. आणि ते व्याख्यान इतकं प्रभावशाली असतं आपल्यासाठी, म्हणजे ती आपल्याकडे एक शिदोरी असते, ज्ञानाची शिदोरी. ती आपल्याला घेणी अनिवार्य आहे. आणि ती घेतल्यावरती ती ऊर्जा भेटते, जे वर्षभर आपण त्या ऊर्जेच्या ह्याच्यावरती असतो किंवा त्या ज्ञानावरती असतो, आणि अजून ज्ञान आपल्याला आत्मसात करण्याची भावना निर्माण होते. तर ॲट द एंड थोडक्यात सांगतो, मला 2-3 प्रश्न, बरेच वेळा प्रश्न आले होते, आपले तुम्हाला पण आले असे, मोहिमेत जाऊन काय होतं. आमच्या चर्चेवर कळालं हाल होतात जीवाचे, शरीराचे नुसते हाल होतात. जमत असेल तरच या, कोणाचंही काम नाही. मोहिमेच्या पत्रकात स्पष्ट लिहिलेलं असतं, कोण्याही लुक्या सोंग्याचं झाकी बँकी येड्यागाबळ्याचं ते काम नाही. इथे बॉडी बिल्डर प्रोटीन खाऊन डबा खाऊन मिळवलेली ताकद मसल कामाला येत नाही. इथे शक्ती नाही, इथे निष्ठा लागते. पाय नसलेला माणूस सुद्धा मोहीम केलेले आहे. देशाप्रती निष्ठा, स्वराज्याप्रती निष्ठा आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज प्रति निष्ठा. आणि तेच निष्ठा आलेले मोहिमेत कित्येक असे फौजी म्हणून, म्हणजे फौजमध्ये जवान म्हणून गेलेत, आर्मीमध्ये भरती झालेत, हे पण भरपूर आहेत. आणि काही आर्मीतनं सुट्ट्या काढून येतात मोहिमेकरिता, 1-2, 3 दिवसाच्या सुट्ट्या टाकून येतात. का? कारण वर्षातनं एकदा मोहीम येते आणि आम्हाला मोहीम चुकवायची नाही. दुसरा प्रश्न आम्हाला, म्हणजे प्रश्न असतात लोकांचे, मोहिमेत जाऊन काय मिळतं. दादाने सांगितल्याप्रमाणे शिदोरी. कुठली शिदोरी? खायची नाही, ज्ञानाची शिदोरी मिळते. इतिहासाच्या पावलवाटा शोधणारे, ज्यांनी अभ्यास केला, असे इतिहास अभ्यासक,
ज्यांनी धर्माचं रक्षण केले असे धर्म अभ्यासक आम्हाला ज्ञान, त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचे शिदोरे आम्हाला द्यायला येतात. दर दिवस पहाटे आणि संध्याकाळी जेव्हा पोचतो आपण मुक्कामाच्या ठिकाणी 3-4 दिवसाची मोहीम असते. प्रत्येक दिवशी 1-1, 2-2 व्याख्याते असतात, ते आम्हाला ज्ञान देऊन जातात. स्वतःचे हाल जीवाचे हाल करून ज्ञानाची शिदोरी मिळवण्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर मोहिमेत या. आणि महत्त्वाचं, मोहिमेत तुम्हाला कुठला सेपरेट रूम वगैरे देणार नाही हं राहायला, हे पण सांगून ठेवतो. ना सेपरेट रूम असतो, ना 5 स्टारचं जेवण असतं. मोहिमेत तुम्हाला उघड्यावरती झोपावं लागतं, मातृभूमीवरती. आकाशाचं पांघरून, जमिनीचं अंथरून आणि आकाशाचं पांघरून. प्रसंगी पावसाचे थेंब पण पडतात अंगावर. हे सगळं भिजतं, दिवसभर घामाने भिजतं. पाऊस नाही हो, घाबरतील. दव्याचे. दव्याचे. पाऊस पण होतो. ज्यांना हे हाल सोसायचे, ज्यांना हा प्रकृतीचा नैसर्गिक आनंद अनुभवायचा आहे, आपले पूर्वज, आपले स्वतःचे पूर्वज मावळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कसे जगलेत, कसे राहिलेत, कसे जिंकलेत, युद्ध केलेत, हे ज्याला अनुभव घ्यायचा आहे त्यांनी, आणि फक्त त्यांनीच क्षमता असेल तरच मोहिमेत याने, नाही तर बाबांनो आमच्या जीवाला त्रास करा येऊ नका. ठीक आहे, तर तुर्तास आम्ही थांबतो. भरपूर वेळ झाला तुमचे पण, कारण हे ऐकण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर नाही येत, पण आम्ही तुम्हाला ऐकवतो. तर त्यामुळे आम्हाला क्षमा करा. आणि आवडला असेल तुमचा पूर्वजांचा इतिहास, तुम्हाला जाणून घ्यायचा असेल आमच्यासारख्यांच्या तोंडून, जे स्वतः इतिहास जगतायत, बरोबर, इतिहास अनुभवत आहेत, गडकोट दुर्गांचं रक्षण करतायत, त्यांचं पावित्र्य जपतायत, प्रसंगी त्यांचं संवर्धन करतायत, गोरक्षण करतायत, आपल्या हिंदू मुलींवर होणारे जे अत्याचार आहेत, हे त्यांच्यावर लव जिहादचे जे प्रकार चालू आहेत, वाढता बांगलादेशी जो सध्या चालू आहे, आपण नंतर बोलूया, त्यावर आपण बोलूयात. हे पुढचे मुद्दे सांगतोय तुम्हाला, पुढचे मुद्दे कोणत्या मुद्द्यावर घेऊन आम्ही व्हिडिओ बनवणार आहेत, हे पुढचे मुद्दे. म्हणजे हे सगळे कार्य जे करतायत असे अनेक धारकरी, स्वयंसेवक, वारकरी, बजरंगी, ज्यांना शक्य होईल त्यांना मी पकडून बसवणार, आणि त्यांच्याकडून तुम्हाला जे काही ज्ञानाचं कार्य, ज्ञानदानाचं कार्य आहे त्यांच्या थ्रू देणार. तर तुर्तास थांबतो. जय श्रीराम, जय हनुमान, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय.